तर पाकिस्तानचा हा रहीम यार खान एअरबेस आहे जो उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। संयुक्त पत्रकार परिषद जी परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्कराने घेतली त्यात सुद्धा रहीम यार खान एअरबेसला टार्गेट केल्याचं सांगण्यात आलं। या एअरबेसची एअरस्ट्रिप पूर्णपणे ती उद्ध्वस्त झाली आहे, नुकसान झालेलं आहे। एअरबेसला लागून असलेले जे काही वास्तू आहेत ऑपरेटिव्ह त्या ठिकाणी वास्तू तर त्या सगळ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हा एअरबेस उडवल्याचा एअरबेसचं नुकसान झाल्याचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। पाकचा हा रहीम यार खान एअरबेस पंजाब प्रांतातला 5 एअरबेस पाकिस्तानचे आपण टार्गेट केले। धावपट्टी रहीम यार खान एअरबेसची पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला रहीम यार खान एअरबेस जो उडवण्यात आलेला आहे तिथल्या वास्तूंचं मोठं नुकसान झालंय, एअरपट्टी धावपट्टीचं मोठं नुकसान झालेलं आहे, एअरस्ट्रिपचं मोठं नुकसान झालंय। जैसलमेर पासून अगदी जवळच असलेला हा रहीम यार खान एअरबेस आहे। आता जी संयुक्त पत्रकार परिषद झालेली होती त्यात सुद्धा या रहीम यार खान एअरबेसवर हल्ला केल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलंय। प्रिसिजन आणि टार्गेटेड असे हे हल्ले होते, हे भारताकडून स्पष्ट करण्यात आलं। कुठल्याही नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात नाही आहे, ही अधोरेखित करण्यात आलं। तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला रहीम यार खान एअरबेस ज्याची धावपट्टी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे, त्याच रहीम यार खान एअरबेसच्या ज्या वास्तू आहेत त्यांचं सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। पाकिस्तानकडून सातत्यानं हल्ले सुरूच आहेत, ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले जात आहेत, नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे। रहीम यार खान एअरबेसची ही दृश्य आहेत, एकीकडे आपण धावपट्टी पाहतोय तर दुसरीकडे या एअरबेस परिसरात ज्या वास्तू आहेत त्यांचंही नुकसान झालेलं आहे त्याची दृश्य। तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला जैसलमेर पासून अगदी जवळ असलेला हा रहीम यार खान एअरबेस आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर। डावीकडची जी दृश्य तुम्ही पाहताय ती एअर स्ट्रिपची दृश्य आहेत। धावपट्टीचं किती मोठं नुकसान झालेलं आहे, किती मोठा खड्डा या ठिकाणी हल्ल्यानंतर धावपट्टीला पडलेला आहे ते दाखवणारी टीव्ही स्क्रीनची डावीकडची दृश्य। उजवीकडची दृश्य या एअरबेसला लागून असलेल्या ज्या काही वास्तू आहेत एअरबेसच्या परिसरातल्या त्या वास्तूंचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। या भारतानं केलेल्या हल्ल्याची भीषणता आणि गंभीरता दाखवणारे हे दोन व्हिडिओ आहेत। ही रहीम यार खान एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। दुसरीकडे एअरबेस मधल्या ज्या वास्तू आहेत परिसरातल्या एअरबेस परिसरातल्या त्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानचे 5 एअरबेस जे आहेत ते टार्गेट करण्यात आलेले आहेत। रावळपिंडीतला नूरखान एअरबेस, चकलालातला मुरीद एअरबेस, शेरकोटचा रफीक एअरबेस, त्यानंतर रहीम यार खान एअरबेस आणि सरगोधा एअरबेसवरही स्फोट झालेला आहे। तर पाकिस्तानचे हा रहीम यार खान एअरबेसची दृश्य आपण पाहतोय। पाकिस्तानमधला रहीम यार खान एअरबेस ज्याची धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि भला मोठा खड्डा जो आहे तो या एअर स्ट्रिपला मधोमध पडलेला आहे। तर या एअरबेसच्या परिसरात असलेल्या एअरबेसच्या परिसरातल्या ज्या वास्तू आहेत त्या वास्तूंचं सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी आपण झाल्याचं पाहतोय। रहीम यार खान एअरबेस आहे जो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे भारतानं केलेल्या हल्ल्यात। 5 एअरबेस जे आहेत ते टार्गेट करण्यात आलेले होते भारताकडून। तर जसा सरगोधा एअरबेसचा वापर पाकिस्ताननं 1965 आणि 71च्या युद्धात केला होता तसाच हा रहीम यार खान एअरबेस जो आहे त्याचा वापर पाकिस्ताननं 71च्या युद्धात भारतावर हल्ला करण्यासाठी केलेला होता। हे दृश्य रहीम यार खान एअरबेसच्या परिसरातली आहेत। स्फोटानंतर या परिसरात घबराट निर्माण झालेली होती, नागरिक या एअरबेसच्या परिसरात जमलेले आहेत। एक अँब्युलन्स या ठिकाणी जाताना आपण पाहतोय। या एअरबेसवर केलेल्या हल्ल्यात कोणी जखमी झालेला आहे का तर त्याबाबत आता भारतीय लष्करानं जी माहिती दिलेली होती त्यात कोणतीही त्याबाबत माहिती देण्यात आली नाही। मात्र या एअरबेसच्या आतमध्ये वास्तूमध्येही एक अँब्युलन्स जाताना आता या ठिकाणी आपण पाहतोय। तर हा एअरबेस आहे जैसलमेर पासून अगदी जवळचा असा हा एअरबेस आहे रहीम यार खान एअरबेस जो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। 1971च्या युद्धावेळी पाकिस्ताननं याच एअरबेसवरून भारतावर हल्ले केलेले होते। रहीम यार खान हा जो एअरबेस आहे पाकिस्तानचा जैसलमेर पासून अगदी जवळ असलेला हा एअरबेस आहे जो पूर्णपणे त्याची धावपट्टी उद्ध्वस्त झालेली आहे। तर त्या वास्तूचं